रामकृष्ण हरी. व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य या राज्याचे माजी उपाध्यक्ष माननीय शेळके गुरु यांची मुलाखत आपण पाठीमागल्या भागामध्ये ऐकलेली आहे आणि त्यांच्या जीवनाचा बराचसा आपण जो त्यांच्या जीवनातील कहाणी आहे आणि त्यांनी जे खडतर प्रवास केला याचाही वाप बऱ्यापैकी झालेला आहे. आता हा पुढचा भाग आपण सुरू करतोय. हा जो मुलगा आहे शेळके यानं आपल्या जीवनामध्ये इतका त्रास सहन करून ही प्रगती केलेली आहे. अगदी फिनिक्स पक्षासारखी झिरोतून हालाकीच्या परिस्थितीतून गगनावरती शिखरावरती झेप घेतलेले. हा आता पुढचा भाग इथून पुढं आपण काळजीपूर्वक ऐका. महत्त्वाची गोष्ट, हा जो आपला राधेकृष्ण यूट्यूब चॅनल आहे, हा चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला पण बटन दाबा आणि सर्वांपर्यंत पोचवा. अशा समाजातील आपल्या जी दर्दनाक कहाणी असतात आणि खरं प्रामाणिकपणे काम करून समाजामध्ये एक समाजकार्य केलं जातं आणि आपली परिस्थिती कशी सुधारवली जाते याची या मुलाकडून आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे. म्हणूनच हा ओवापळ चालू आहे. बऱ्यापैकी पाठीमागे मी व्हिडिओ बनवलेले आहेत, इथून पुढे बनवणार आहे. जर आपण साथ द्याल तर अजून पुढं आपण अशापैकीचे व्हिडिओ बनवू. आता इथून पुढं हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी आपण न हालता 1 तास सव्वा तासा व्हिडिओ आहे, आवर्जून वेळ काढून बघा. कारण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची या मुलाच्या जीवनातील घटना आहेत. त्यामुळं आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा हीच आपल्याला विनंती आहे. रामकृष्ण हरी. सत्कार होत असताना त्यांनी मला माझा अभिनय वगैरे जे आयोजक होते त्यांना सांगितलं होतं, त्यांचे कार्यकर्ते ते आमदार होते आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं होतं की तुझा निकाल लागला की आपल्या संस्थेत शिक्षक म्हणून जॉईन. एक आनंद होता की आपल्याला नोकरी मिळणार आहे. ते परमनंट का प्रायव्हेट का पर्सनल असलं काही कळत नव्हतं इतकं. आणि मग निकाल लागला आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांच्यापर्यंत भेटच नाही झाली. त्यांचे मधलेच कार्यकर्ते आणि मधल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला 4.5 लाख रुपये मागितले, तुम्हाला परमनंट नोकरी मिळते. बरं म्हटलं जाऊ द्या, पैसे घेतातच. त्यावेळेस आपल्याकडं 4 रुपयेही शिल्लक नसताना धाडस केलं. दागिने घाण टाकले, आईचे बायकोचे, काय थोडेफार दागिने तर किती, पाहुण्या रवळ्यांकडून काही व्याजाने काढले. असे 4.5 लाख रुपये गोळा केले आणि त्या मधल्या माणसाकडे दिले. पण हे 2 वर्षानंतर हे आम्हाला कळलं की तो मधला एकदम फ्रॉड आहे. 4.5 लाखाचं व्याज कुठे गेलं होतं याचा अंदाज वेगळा होता, पण ते 4.5 लाख मिळणारच नव्हते हा दुसरा धक्का. आता ते पाया पडून कसं तरी विनवण्या करून 1,00,000-2 लाख आले, बाकीचे गेले. मग हे हळूहळू भाजीपाला विकला. जे काम मिळेल ते काम केलं. घरच्यांनी मी आणि ते पाहुण्या रावळ्यांचे पैसे दिले. म्हणजे एकदा तर अशी परिस्थिती होती की एका पाहुण्याकडून आम्ही 5,000 रुपये आणले होते. फक्त 5,000 त्यावेळेची खूप रक्कम. आणि त्या पाहुण्याला सर्पदंश झाला. त्या पाहुण्याला पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असताना, अंतिम स्टेजला असताना त्याचे घरचे आम्हाला फोन करीत होते की आम्ही तुम्हाला अडचणीत मदत केली आणि तुम्ही आमच्या फार शेवटच्या स्टेजला तुम्ही पैसे देऊ शकत नाही. पण तरी आम्ही देऊ शकलो ना पैसे. 5,000 कुठून? 5,000 म्हणजे सामान्य गोष्ट नाही. ज्यांच्या घरामध्ये 4 रुपये शिल्लक नसायचे, ज्यांच्या म्हणजे अजून सांगतो, 2007ला माझं लग्न झालं महाराज. माझ्या अजून बी त्यावेळेसचे लग्नातले कपडे शिल्लक. आणि 2007ला माझं जेव्हा लग्न झालं त्या लग्नात माझ्या अंगावर किती रुपयाचा ड्रेस होता? 300 रुपयाचा ड्रेस होता.
ऐका. म्हणजे परिस्थिती अशी होती. खरं तर माझं लग्न झालं हेच एक आश्चर्य आहे. पण त्या सासूरवाडीकरच्यांना वाटायचं पोरग हुशार आहे, कारण माझा क्लासमेट आणि माझ्या बायकोचा भाऊ म्हणजे माझा मेवना आणि बरोबर होतो. त्यांच्या घरी जाणं येणं असायचं, त्याच्यामुळे घरच्यांना माहिती हुशार आहे, नोकरी लागेल असं त्यांना वाटायचं. आणि मी शांत होतो, त्याच्यामुळे टोकार व्यसन असलं काही दिसत नव्हतंच आपल्याला. त्याच्यामुळं मग क्लास सुरू केले. ह्याच्यामध्ये क्लास सुरू करणं बी म्हणजे आपल्याकडे काहीच नव्हतं. परत दागिने घालणे. किती साली क्लास सुरू केलं? 2007 डिसेंबरला क्लास सुरू केले. 2007 साली आणि 22 फेब्रुवारी 2007 ला लग्न आहे. तेव्हापासून डिसेंबर 2007 पर्यंतचा माझ्या आयुष्यातला प्रचंड कठीण परिस्थितीचा काळ. वर्ष. डिसेंबरला क्लास सुरू केले. क्लास सुरू करताना हायस्कूलचे क्लास 8वी 9वी 10वीचे सुरू करताना 8च दिवस झाले आणि शिक्षण मंत्री तेव्हा पुरके होते. त्यांनी निर्णय घेतला की परीक्षा घेऊन म्हणजे CET नावाची परीक्षा घेऊन शिक्षक भरती घ्यायची. आणि मग आम्ही धाडस काय, दैवबुद्धी, देवानं बुद्धी दिली, परमेश्वरानं काहीतरी अक्कल दिली आणि आम्ही शिक्षक भरतीचे क्लास सुरू केले. क्लास सुरू केले तर माझा विषय होता इंग्लिश. इंग्लिशमध्ये मी फ्लुएंट होतो. माझं स्पोकन, माझं ग्रामर आउट ऑफ चांगलंच होतं पहिल्यापासून. बरं, हे इंग्लिश माझं फ्लुएंट असायचं एक महत्वाचं कारण महाराज की आमच्या 10वीच्या शिक्षकांना इंग्लिश आजही येत नाही. त्याच्यामुळं म्हणा किंवा काय म्हणा, मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण मी इंग्लिश 10वीत नापास झालो होतो. पण त्यामुळे माझ्यात इतकी जिद्द निर्माण झाली होती. मी BA चे 3 वर्ष, MA चे 2 वर्ष, 5 वर्ष पार्ट टाइम जॉब केलं, पण त्या इंग्लिशवर एवढा फोकस केलं होतं की मी अतिशय म्हणजे इंग्लंडमधले लोक जशी फ्लुएंट इंग्लिश बोलतात तशी इंग्लिश मी बोलायचो. अगदी BEdला मी इंग्लिशमधून जेव्हा पाठ घ्यायचो तेव्हा आमच्या पाठ निरीक्षण करणाऱ्या ज्या मार्गदर्शिका प्राध्यापिका त्या म्हणायचे, बाबा तू भारतात आहे त्या पद्धतीचं बोल. म्हणजे माझी इंग्लिश एवढी चांगली झाली होती. आणि त्याच्यामुळे मला कुठल्याही परीक्षेचं इंग्लिश शिकवणं काय हे नव्हतं. पण झालं काय, आम्ही जेव्हा आमच्या 2-4 मित्रांनी मिळून शिक्षक भरतीचे क्लास सुरू केले, त्या सगळ्यात अवघड विषय होता मानसशास्त्र. परमेश्वर परीक्षा कशी देतो, संकट कसं देतो, त्या संकटात संधी कशी देतो, सायकोलॉजी. आणि कुणाला शिकवायचं होतं जे मुलं 2 वर्ष DEd मध्ये 2 वर्ष सायकोलॉजी शिकतात, 2 वर्ष, आणि ते आम्हाला 2-3 महिन्यात शिकवायचं होतं. BEdला किंवा DEdला त्यावेळेस फक्त DEd धारकांचीच होती. पैसे भरून DEd कोण होत नव्हतं त्यावेळेस. फक्त मेरिट म्हणजे हुशारच मुलं 2 वर्ष जो विषय शिकवले त्यांना 2 महिन्यात शिकवायचं होतं. शेवटी असं झालं की शिक्षक भरतीचे क्लास घ्यायचे असेल तर सायकोलॉजी, मानसशास्त्र हा विषय शिकवावा लागेल. आणि कुणीच तयार व्हायना. शेवटी मला त्या अघोरी कामाची सवय असल्यामुळे म्हटलं मी इंग्लिश बी घेतो आणि मानसशास्त्र बी घेतो. महाराज डिसेंबर 2007 साली आणि मला वाटतं 2008ला ऑगस्ट मध्ये परीक्षा झाली. एवढ्या महिन्यामध्ये मी फार तर फार 2 तास झोपलो असं. त्या 2 तासात मी बेंचवरच झोपायचो. अभ्यास करता करता डचकून उठायचो, कारण उद्या मला जे शिकवायचं ते जर मलाच येत नसेल तर समोरच्यांना काय. आणि ते एकदम फ्लुएंट, ते फ्लुएंट आहेत मी नाही, ते परफेक्ट आहेत मी नाही, मला त्यांच्यापेक्षा परफेक्ट होऊन शिकवायचं होतं. त्या 6, 7, 8 महिन्याच्या काळामध्ये महाराज मी 22 तास 24 तास जागून काम केलं. नुसतं काम फक्त अभ्यासच नाही तर तो हॉल मी झाडायचो, ते बेंच मी पुसायचो, कारण ते माझं घर होतं, माझा क्लास होता, माझं भविष्य तेवढंच होतं. मी त्यावेळेस 27,300 पेजेसच्या रजिस्टर मोठ्याल्या वह्या घ्यायची ऐपत नव्हती, पण त्या 27 वह्या मी नोट्स काढल्या होत्या. ते माझ्याकडे आजही मी तसेच आहे. वा, की मी ते माझ्या कष्टाचा पायातोय. आणि हे कष्ट मी जेव्हा आठवतो ना, एवढं गाढव काम का केलं असेल, कशामुळे केलं असेल, तर त्यावेळेस मला आठवतं की माझ्या आई वडिलांना मी जेव्हा पाहिलं जन्मापासून 10वी पर्यंत, तर तेव्हा माझे आई वडील फक्त काम करत होते. हार्डवर्क, कठीण परिश्रम.
म्हणजे त्यांच्या जगण्यातून मला विद्यापीठ मिळालं शिकायला. त्यांना शिक्षणाचं महत्व नव्हतं, पण त्यांच्या जगण्यातून मला हार्डवर्कचं शिक्षण मिळालं. म्हणजे एक उदाहरण सांगतो माझ्या वडिलांचं, की माझे वडील आसपास माझ्या गावातल्याच नाही, फक्त आसपासच्या 5 गावातल्या कुठल्याही विहिरीच्या मालकाला विचारा की तुमच्या गावातला गुणवडीचा कोणी माणूस विहीर फोडायला होता, की माझ्या वडिलांचं नाव असणार. म्हणजे इतर शेतातल्या कामाला त्यावेळेस 40 रुपये रोज असायचा पुरुषाला, आणि विहिरीच्या कामाला 50 रुपये रोज असायचं. म्हणून वडील दुसऱ्या कामाला जात नव्हते, 10 रुपये जास्त, पण ते फोडायचे पहार टिकाव, ते दगड उचलायचे, वरून रिस्क असायची क्रेनचा दगड पडतो का. बरं 50 रुपये रोज मिळायचा, पण प्लस पॉइंट किंवा विशेष असं होतं की 10 वाजता बाकीचे सगळे काम करायचे, माझे वडील 9 वाजता कामाला जायचे, कारण वडिलांना अजून 10 रुपये पगार जास्त होता. 60 ते 70 रुपये पगार त्यांना, आणि 1 तास उशिरा सुटायचे. हे मी पाहिलं होतं. माझ्या वडिलांनी मला शाळा शिक, पुस्तक घे असं नाही शिकवलं, पण त्या जगण्यातून मी संघर्ष पाहिला होता. माझे वडील पहिली बी नाही शिकलेले. की आपण कशातून शिकायचं. एखाद्या प्रचंड बुद्धिमान शिक्षकच विद्यार्थ्याला शिकवू शकतील असं नाही, पण त्या विद्यार्थ्याने दगडातूनच शिकायचं जर ठरवलं तर शिकू शकतो. हे मी जगण्यातून अनुभवलं, आणि म्हणून मी मानसशास्त्राचा अभ्यास केला. आणि महाराज 2007-8ला पण 2010ला 2007-8ला ऑफलाईनला माझ्याकडे 1000 विद्यार्थी असतील. त्या 1000 विद्यार्थ्यांमधले माझ्या एका विद्यार्थ्याचा प्रसंग सांगतो. मच्छिंद्र डफळ म्हणून आजही माझ्या संपर्कातला आहे, की उद्या परीक्षा होती आणि त्या विद्यार्थ्याच्या आईचा आज मृत्यू झाला. त्याचं काय परिस्थिती काय बेतली असेल, पण आम्ही या संघर्षातून गेलेलो असल्या कारणानं की आम्ही त्याला सपोर्ट केला. म्हणून तो परीक्षा दे. आई तर गेली, आता येणार आहे का. त्याला परीक्षेला बसवला, त्यानं तो अर्धा रडायचा आणि अर्धा पेपर द्यायचा. आई गेली म्हटल्यानंतर त्यावेळेसचे मुलं किती अटॅच असायचे. आता आई वडिलांचं मुलांचं इतकं नातं अटॅचमेंट नाही, मोबाईल मध्ये गुंतून राहतात. तो मच्छिंद्र डफळ महाराज महाराष्ट्रात पहिला आला मला. म्हणजे आईचा मृत्यू होऊनही माझ्या संघर्षातून, माझ्या या अभ्यासातून माझे इतके मुलं, अरे आमचे शिक्षक एवढं काम करते तर आम्ही का नाही करावं. आणि फक्त तो महाराष्ट्रात पहिला मिळाला. तर आमच्या बॅचचे 90% जेवढी भरती घेतली त्या भरतीमध्ये 70% मुलं आमच्या मुलं होती. त्या भरतीनंतर शिक्षक भरतीचं केंद्रस्थान नगर झालं, ते आजपर्यंत नगरच. 2010 सालच्या शिक्षक भरतीमध्ये माझ्याकडे 5000 विद्यार्थी होते. आणि गमतीचा भाग असा की 2008 साली मी ज्या नोट्स काढल्या त्याच्यातून पुस्तक तयार केलं. आमच्या अख्ख्या खानदानात, नातेवाईकात कोणी पुस्तक लिहिलं नाही, कोणी लेखक नाही, कोणी प्रकाशक नाही. कोणी बुद्धी दिली हे याच्या पाठीमागं कोणीतरी, माझा विश्वास. कोणी त्याला परमेश्वर म्हणा, कोणी त्याला कोणी पुण्य म्हणा, कोणी निसर्ग म्हणा, काय बी असं, पण कोणीतरी होतं की ते पुस्तक मी लिहावं काय, ते छापावं काय. ते छापल्यानंतर महाराज 2007 सालापर्यंत माझ्याकडं गावाकडून यायला खर्चीला पैसे नसायचे. 2008 साली महाराज बँकेत खातं असतं हे मला माहिती नसणारा माणूस. कुणीतरी सांगितलं की मला ते दुकानदार जेव्हा पैसे पाठवायचे, चेक द्यायचे, आता हे चेकचं काय करायचं. मग मला कळलं की ते चेक बँक मध्ये टाकायचा असतो, बँकेत खातं असायला पाहिजे त्याच. मग मी खातं उघडलं. तर 2008 साली त्या एका फक्त पुस्तकावर माझा 27 लाखाचा टर्नओव्हर झाला होता. मला चांगलं आठवतंय, बँकेच्या मॅनेजरने बोलावून घेतल्यानंतर मला म्हटले होते की तू ते सेव्हिंग अकाउंट ठेवू नको, एवढे उलाढाली सेव्हिंग अकाउंटवर चालत नाही. मला कसलं कळतंय सेव्हिंग म्हणजे काय, तर करंट अकाउंट, चालू खातं पाहिजे म्हणे, करंट अकाउंट. आणि मग मला करंट अकाउंट मी चालू केलं होतं. चेकबुक कसे असतात काय काय करायचं, पण त्या वर्षात मी महाराष्ट्रातून 27 लाखाचे चेक गोळा केले होते. आणि मोठमोठे बुक स्टॉल वाले विनंती करायचे की सर हे पैसे आधी पाठवतो पण पुस्तक पाठवा. 2008 साली पण 2010 साली पण महाराष्ट्रातल्या माणसाला, देशाला, राष्ट्राला घडवणाऱ्या शिक्षकांनी
शिक्षक बंधू आणि भगिनींनी एवढं प्रेम केलं की मी पुस्तक लिहिलं, पण त्या पुस्तकाला नाव काय द्यायचं हे मी ठरवलंच नाही महाराज. म्हणजे मी कधी माझ्या आनंदासाठी काही ठरवलंच नाही. विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर तुम्ही तुमच्या विषयात एवढे मास्टर आहेत. आणि त्यावेळेस सर हा शब्द इतका फेमस नव्हता. गुरुजी खूप चांगलं वाटायचं आणि मास्तर म्हटलेलं बी खूप चांगलं वाटायचं. आणि म्हणून मला अनेक जण मास्तर पण म्हणायचे, गुरुजी पण म्हणायचे. आणि माझ्या विषयात मी मास्टर आहे म्हणून माझ्या पुस्तकाला विद्यार्थ्यांनी नाव दिलं मास्टर माइंड. आणि हे नाव देत असताना मला एका इतिहासकारांचा विद्यार्थ्यांनीच दाखला दिला की एका इतिहासकाराने छत्रपती शिवाजी महाराजांना असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज इज द मास्टर माइंड ऑफ द किंग. जगभरातल्या राजांचे मास्टर माइंड, ज्यांनी फक्त इंद्रियांवर नाही मनावर नियंत्रण मिळवलं, तो राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. आणि लहानपणापासून आदर्श म्हणून दुसरं कोणी नव्हतंच आपल्यासमोर, छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि शिक्षक यांच्यासाठीचं जे नाव होतं ते नाव विद्यार्थी आणि आम्ही विचारांती ते पुस्तकाला दिलं मास्टर माइंड. मी त्यानंतर महाराज की मला 12 रुपये खर्चेला नाही हे मला आठवतंय चांगलं, पण मला महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांमध्ये मी शिक्षक भरतीच्या अकॅडमीला हा सायकोलॉजी विषय शिकवायला जायचो. त्यावेळेस 6,000 रुपये प्रति तासाचे मला मिळत होते. 6 तासात मी रविवारच्या 6 तासात तो सायकोलॉजी सारांश रूपाने शिकायचो आणि 36,000 रुपये मी त्यावेळेस दिवसाचे घेऊन यायचो. म्हणजे एखादा बेशुद्धच पडला असता, पण त्याच्या पाठीमागे एवढं डॉंकीवर एवढं काम होतं की त्या पैशाचं मला काय वाटायचं नाही, कारण मी एवढं काम करत. हा शब्द घ्या लक्षात, हा मुद्दाम बोर्डवर पहिल्यांदा शब्द लावलाय. सक्सेस म्हणजे काय असतं हे मॉडेल आहे का, हे दिसतंय हा ध्येय. मारुती शेठ या मुलानं गेली 1 तास झालं बघा. आता जर 1 वाजले ना, 1:15 झाली, 1:15 कोण गेली, 1 तास झालं लेक्चर चालू आहे. लेक्चर नाही, त्यांच्या जीवनाची कहाणी आताशे कुठे पटरीवर आले. तुम्ही विचार करा, या मुलानं लहानपणी अगदी 4 दिवस ह्याच्यावर काढले होते, झाडावर आत्महत्या करायची स्टेप आली होती. आज तो मुलगा मानसशास्त्र या विषयामध्ये किती म्हणजे टॉपला जाऊन शिकवतोय. इंग्लिश टॉपला जाऊन तो शिकवतोय. मी का थांबवलं त्यांना फक्त की तुम्हाला जाणीव व्हावी. मी तुमच्यासाठी थांबवलंय त्या महाराष्ट्रातल्या देशातले ना हा जोच्या ज्या ठिकाणी निवडून जाईल तिथे पोहोचवा. कारण आपल्याला असे विद्यार्थी यांच्यापेक्षाही पुढचे विद्यार्थी घडवायचे आहेत आपल्याला. अपयशातून यश कसं मिळवावं, अपयश कसं पचवावं. अरे बापरे, जिथं जागतं उदाहरण आहे. काय खटाटोट बघा तुम्ही. गेली 1 तास झाले काय सांगितले. आता तुम्हाला गोड वाटत सगळं बोललेलं तिथून पुढचं, पण अजूनही त्यांना मी काय वेळ देतोय त्यांना ठेवा. अजूनही व्हिडिओ लावला तर चालेल, या व्हिडिओला मी मर्यादा तर करणार नाही आज, कारण काय पुढं बघ. परिस्थितीनं जर घडवायचं ठरवलं ना, ती परिस्थिती घडवत असते, आपल्याला घडवतच असते परिस्थिती महाराज. फक्त त्या परिस्थितीकडे आपण सकारात्मक पाहत राहिलं पाहिजे. खरं तर असं सांगणारं मला कोणी नाही भेटलं, खरं सांगतो. दुर्दैवानं 2 माणसं मला कधी योग्य वेळेला किंवा लवकर भेटले नाही. म्हणून की काय कोणास ठाऊक मी माझ्याबद्दल खूप निर्दयी आहे. म्हणजे आत्ताही मी एवढं सगळं सांगितलं, पण त्यातून मला दुःख झालं असं मी कधी मला सांगितलंच नाही, वाटूनच दिलं. माझ्या आयुष्यातलं किती दुःख झाले, परंतु मी अजून कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडलो नाही किंवा मी एकांतातही रडलो नाही. दुसरी गोष्ट अशी की मला असं कोणी गुरु नाही भेटला लवकर की त्यानं सांगावं की मी बिनधास्त डोळे झाकून की ह्या मार्गाने नसेल, असं कोणी भेटलं नाही. मग चाच पडायचं, अंधारात धर पडायचं, अपयश यायचं, चुकायचो.
पण त्या सगळ्या धडपडीतून मग लक्षात आलेलं असायचं, अरे हे सगळे मार्ग तू अनुभवले, ते मार्ग नाही, हा मार्ग चांगला आहे. 2011 साली मी आतापर्यंत हा जो प्रवास होता माझा, हा कुणाबरोबर तरी क्लास सुरू केले. मी माझं पुस्तक चांगलं चालायला लागल्यानंतर मला कुणाला दोष, मी आयुष्यात कधीच कुणाला दोष द्यायची मला सवय नाही, की जे माझ्या बरोबरचे होते. मी वैयक्तिक पुस्तक लिहिलं, महाराष्ट्रामध्ये टॉपला गेलो, पैशाने नाव दोन्ही मिळालं, आणि मग ते माझे जोडीदार म्हणायला गेले त्या पुस्तकातही पार्टनरशिप मला पाहिजे. म्हटलं हे पुस्तक मी लिहिलेलं, एक ओळ त्याची तुम्हाला नाही. कुणी काय म्हटलं, मी ते पुस्तक माझं मी चालवणार आहे. मी तो क्लास सोडला, ते सगळं उभा केलेलं सोडलं. त्याच्यानंतर एक अगदी मोडीत गेलेला क्लास होता, त्यांना म्हटलं मी तुमच्या तिथं शिकवायला येतो पगारावर. तर त्यावेळेस मला असं वाटतं 2009-10 साली महाराष्ट्रातल्या कुठल्या शिक्षकाला एवढा पगार होता का नाही माहिती नाही. महाराज मला 1.25 लाख रुपये पगार होता. वा. पुस्तकाचा वेगळा हिशोब. पण तुम्हाला गमतीचा भाग एक सांगतो, की मी ज्यांच्याकडे कामाला होतो, आता आपला जो स्टुडिओ आहे तो स्टुडिओ खूप मोठा आहे, त्या स्टुडिओच्या निम्म्याच रूम मध्ये ते राहत होते. पण मी त्यांच्याकडे कामाला गेल्यानंतर 10 महिन्यामध्ये त्यांच्या कलेक्शन नफा 1.5 कोटी रुपये नफा. त्यावेळेसचे कोटी 2010चे कोटी. आज त्यांचा 2 कोटीचा बंगला आहे आपल्या इथं जवळ, आपल्या शेजारी. की परमेश्वरानं कुठेतरी तुला फक्त तुझ्या बंगल्यासाठी पाठवलं नाही. अरे कुणाच्या बंगल्याला एक वीट लावता आली तर त्यातलं पुण्य, त्यातला आनंद, हे तत्वज्ञान त्यावेळेस कळत नव्हता. हे मी विचार करत असताना मला त्यातला जो आनंद आज वाटतोय, मला ते दुःख किंवा ते संकट सांगत असताना रडायला येत नाही किंवा डोळ्यामध्ये पाणी येत नाही. मी माझ्याबद्दल पहिल्यापासून निर्दयी. आणि मग 2011 रोजी 20 जून 2011ला 3रा क्लास सुरू केला. आता परत पहिल्या पुस्तकाचं नाव दिलं मास्टर माइंड करिअर अकॅडमी. आता गंमत काय व्हायची बघा, एखाद्याला संकट वाटण आणि ते सोडून जाईन आयुष्य जगण्याचं, पण मला ती गंमत वाटायची. काय झालं, मी आता कोणते विषय शिकवते, मानसशास्त्र आणि इंग्लिश. गंमत काय झाली की आमचे गणिताचे जे सर आले होते शिकवायला, ते मध्ये सोडून गेले. सुरुवातीला पोरच नव्हते. नेमकं काय झालं, आम्ही क्लास सुरू केला आणि शिक्षक भरतीच वातावरण बंद झालं. शिक्षक भरतीच बंद झाली 2011 पासून. तो 2017 साल्यापर्यंत भरतीच नाही मारत. मग आम्ही पोलीस भरती वगैरे ज्या क्षेत्रात आम्ही उतरलो नव्हतो ती सुरू केली. मग मुलं कमी असायची सुरुवातीला, आणि मग ते शिक्षकांना आम्हाला पगार द्यायला जमलं नाही. गणितात सर सोडून गेले. क्लास चालणार कसा ना, गणित शिकवावं लागलं. गणिताचा माझा 10वी नंतर काही संबंध नाही, आर्ट फॅकल्टीने. पण मी रात्रंदिवस गणिताचे जेवढे त्यावेळेस स्पर्धा परीक्षेचे पुस्तक होते तेवढे गोळा केले, ते समजून घेतले, त्याच्या नोट्स केल्या. आजही चांगल्यातल्या चांगल्या शिक्षकापेक्षा माझ्या गणिताच्या नोट्स चांगल्या. वा. आजही त्या गणिताच्या नोट्स आहेत. मला जर कधी गरज पडली एखादं गणित सोडवायचं, चेक करायचं, तर मी त्या नोट्स पाहतो. त्याच्यानंतर गणिताचे सर सोडून गेले. त्यानंतर GS इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान हे शिकवणारे सर होते काही दिवस, ते बी गेले निघून. आता क्लास बंद पडणार, मुलं बोलायला लागले की आम्हाला शिकवायला माणूसच नाही. सगळे पुस्तकं घेतले, ते सगळे पुस्तकं शिकवले. तर त्यावेळेस शिक्षक भरतीला जो मानसशास्त्र मी आता म्हणतोय ना, ऍक्च्युली आत्ता मानसशास्त्र हा एक विषय, पण त्यावेळेस शिक्षक भरतीमध्ये शिक्षक भरतीचे मानसशास्त्र मूल्यमापन असे 25 विषय 19 विषय होते. ते 19 विषय, इंग्लिश 20वा, इतिहास 21वा, भूगोल 22वा, राज्यशास्त्र 23वा, अर्थशास्त्र 24वा, चालू घडामोडी 25वा. असे एवढे विषय मी क्लासमध्ये शिकवत होतो. बऱ्याच वेळा म्हणजे मी त्यावेळेस निगेटिव्ह झालो असतो, परमेश्वरांना ते निगेटिव्ह भावना दिली नाही की एवढे विषय कसे शिकवायचे, क्लासच बंद करायचं. क्लास बंद नाही पडायचा, जे होईल ते होईल. मी माझ्या आयुष्यात त्याच्यामुळे मला माझे मित्र म्हणतात टिटवीचे अंडे खाल्ले तर रात्रंदिवस जागाच असतो. मी टिटवीचे अंडे नाही खाल्ले, पण असतात की नाही तसे खाल्ल्यानंतर, पण संघर्षाचे अंडे मात्र मला खायला. संघर्ष, अपयशाच्या बीजाने अपयशाच्या कितीतरी लाथा खाल्ल्या, अडचणीच्या दुःखाच्या इतक्या लाथा खाल्ल्या. पण जसा फुटबॉल तो गोल झाल्यानंतर तो
त्या बाउंड्रीत आतमध्ये गेल्यानंतर त्या बॉलला जी काही किंमत असते आणि त्याच्यामुळे कोणीतरी विश्वकप, तसं त्या ठेसांनी, तसं त्या अपयशांनी मला यशाच्या दिशेनं वर नेत चाललं. त्या पायऱ्या बनत चालल्या, हळूहळू का होईना परंतु पुढे गेले. मी माझ्या आईचं एक स्वप्न होतं पहिल्यांदा की माझ्या मुलांना आम्हाला सायकलवर तरी फिरवावं. वडील खूप काम करायचे जनावरासारखे, आमची अटॅचमेंट आईशी होती. वडील खूप मारायचे, त्याच्यामुळे आमची अटॅचमेंट आईशी होती. आणि मग एक दिवस पाहुण्यांनी घेऊन दिलेली कोयना, पण त्या सायकलवर आईला मी रोहित छत्तीशीला नेलं तर आईला इतकं भारी वाटलं भरून. आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आई म्हटली होती की आज मला बरं वाटलं, आज माझे पोरं मोठे झाले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो महाराज, मी माझ्या क्लासला सुरुवात केल्यानंतर आणि पुस्तक सुरू मार्केटमध्ये आल्यानंतर मी माझ्या 8 दिवसाच्या पगारात, फक्त 8 दिवसाच्या पगारात, त्यावेळेस 48,124 रुपयाला मला 2 व्हीलर मिळाली होती. ती 2 व्हीलर मी 8 दिवसाच्या पगारात घेतली होती, की जो 800 रुपये महिन्यावर काम केलं मी होतं काही ठिकाणी. मी बरं, गमतीचा भाग माझा स्वभाव परत असा की मला माझा लहान भाऊ आला आणि त्याने ही गाडी घ्यायची म्हणून सांगितले, पैसे मी, पण मला माझ्या आनंदासाठी तो म्हटला, मला ती आवडत नव्हती, पण तो म्हटला लहान भाऊ माझा, आणि त्याने ती गाडी घ्यायची. मी ती गाडी घेतली. आजही आमच्या दोघा भावांच्या गाड्या सेम कलर, सेम कंपनी. गावातल्या निम्म्या लोकांना असं वाटतं की दोघात एकच गाडी. तर त्याला आवडली, म्हटलं जाऊ दे, तुला आवडते. माझा स्वभाव असा की मी समोरचा जो बरोबरचा त्याच्या आनंदासाठी राहायचं. आता चांगले दिवस आले होते, 2 व्हीलर आली. एक दिवस आईला 2 व्हीलरवर फिरवलं तर आईला तर अजूनच भारी, म्हणजे तिनं ते बोलून दाखवलं की माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. आता एकच स्वप्न राहिलं, म्हणजे 4 चाकी गाडीमध्ये फिरायचं. आणि आता परत क्लास चांगले चालले होते, हे सगळं व्यवस्थित सुरू होतं. खरं तर ह्या गोष्टी आतापर्यंत मी कोणाशी बोललो नाही आणि तुम्हाला मला सांगता येतात त्याला माहिती नाही. माझा ज्याच्यात सगळ्यात जास्त जीव असायचा ती माझी थोरली मुलगी ज्ञानेश्वरी. ती परमेश्वरानं तिला इतकी बुद्धिमत्ता दिली होती. पाणी पे 2 मिनिट बोलतो. आयुष्यामध्ये चटके काय असतात ते आपण पाहिलेले. या ठिकाणी या मुलाच्या आयुष्यात जी दुःख आली त्यानं आतापर्यंत पचवली, सांगितली, पण हे जे दुःख आहे त्याच्या जीवनातल्या मुलाच्या, ते भयंकर दुःख आहे. पोटचा गोळा, एवढं सगळं चांगलं चाललं आणि अचानक काय प्रसंग त्याला ते बोलतील, त्याला सांगतील की बाबा त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या पोटचा गोळाच, जी लाडकी ज्ञानेश्वरी होती तीच अचानक आजारी पडली. आणि तिनं, देवाने तिला, काय चांगली माणसं खरंच त्या निसर्ग शक्तीला आवडतात, आणि तिनं आपल्याला निरोप दिला. संगत नाही आमची व्यसन त्या टायमाला अगदी तात्यासहित लोकनिर्बंध करायला असेल, अगदी हवालदिल झाली. तो प्रसंग जरा म्हणजे कसं आहे, माणूस भावूक होतोच. म्हणजे मी माझं भविष्य, भूतकाळातले संकट आणि माझं सगळं जगणं तिच्यात पाहायचं. तिनं वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला, ती पहिली असायची. तिनं निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला, पहिली असायची. तिला कुठले क्लास नाही, मी तिला काही शिकवायचो नाही, पण ती माझ्याबरोबर खेळायची. मी जसं लहानपणी माझ्या वडिलांशी, आईबरोबर लहानपणी खेळायचो, राहायचो, आणि ते 24 राहायचो, म्हणजे ते कापड कष्ट करीत होते, त्यांचे ते संस्काराचे कळत नकळत बीज रुजले, तसे माझ्याकडून तिच्यामध्ये ते रुजले. आणि ते शाळेत तिच्याबद्दल एक तक्राराची असायची की तिला सगळ्या स्पर्धामध्ये घेऊ नका, पहिलाच नंबर तिचाच असतो. आणि किंबहुना
ती समोर असताना स्कॉलरशिपची तिच्या शिक्षकांना भीती वाटायची ती आपल्या चुका काढते. ती इतकी ब्रिलियंट होती. आणि मला तिचा इतका म्हणजे तिच्या शाळेमध्ये मी एक सेलिब्रिटी असायचो. प्रत्येक सत्कारात मी पहिल्यांदा माझा सत्कार असायचा. माझ्यामुळे तिची ओळख नाही निर्माण झाली शाळेमध्ये, तिच्यामुळे. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये माझी खूप चांगली ओळख झाली होती, पण त्या शाळेमध्ये माझा काही संबंध असायचा. तिच्यामुळे माझी एवढी ओळख झाली होती. आणि मग तिच्यामुळे कळलं होतं की हे व्याख्यान आपण मोठे मोठे करतात, ज्यांचं खूप नाव आहे, यांचे खूप पुस्तक आहे. तर अशी ज्ञानेश्वरी आता 5वीला असताना इतकी सहनशील होती की महाराज मला या गाढव कामाची इतकी सवय की तिची 5ला शाळा सुटायची. तर मी आणायला जायचो तिला दरवेळेस गाडीवर. तर कधी कधी 6 वाजायचे. शाळेतला शिपाई काय कोणीच तिथं नसायचं. 1 तास त्यावेळेस फोन बिन फार कमी असायचे. 1 तास ती तिथं दारात बसायची. मी 1 तासानंतर गेल्यानंतर सुद्धा तक्रार करायची नाही. आणि अशी मुलगी आयुष्यात अचानक म्हणजे 1 वाजता तिनं एक स्कॉलरशिपचा पेपर होता, तो पेपर दिला. आणि काय नाही, कप झालाय म्हणून वाफ द्यायला गेलो होतो हॉस्पिटलला. आणि त्या डॉक्टरांकडून चुकीचं काही झालं. आता ते आपल्याला परत तिथं डॉक्टरांना दोष द्यायचा असं नाही, पण अहमदनगर मधली मेडिकल सिस्टम अतिशय भंगार आहे. किंवा पैशासाठी लोक काहीही करतात. आणि त्यामध्ये रात्री 12 वाजता 2018 सालची घटना, माझी ज्ञानेश्वरी गेली रात्री 12च्या आसपास. कटू प्रसंग आहे. आता काय गेलेलं पचवायला लागणार. त्यानंतर मात्र मला मनाला असं वाटायचं की आता कशासाठी जगायचं. बऱ्याच वेळा असं वाटायचं की आपण आता अरे आपल्या मुलीला वाचवू शकलो नाही, आपण जगून काय अर्थ नाही. पण परत माझ्यावर अवलंबून असणारी माझी पत्नी आणि एक दुसरी मुलगी, यांचं कसं होईल ही जबाबदारी मला, त्या जबाबदारीने मला खरंच जगवला. जेव्हा जेव्हा नैराश्य यायचं तेव्हा तेव्हा मला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी एकच की अरे तुझ्या आईवडिलांनी इतक्या वाईट परिस्थितीमध्ये दगड फोडले, विहिरी फोडल्या, त्यांना तू चांगले दिवस आणून नाही देऊ शकत. त्याचबरोबर तुझ्यावर अवलंबून म्हणजे तुझी इतकी वाईट परिस्थिती असताना तिनं तुझ्याबरोबर लग्न केले चांगल्या परिस्थितीत असताना, आणि ते छोटस लेकरू त्याला तर काहीच माहिती नाहीये, ते आपल्या बरोबर आहे, यांना सोडून आपण अरे आपल्या मरण्याचा म्हणजे आपण स्वार्थी असं वाटायचं. आणि मग तो पचव. आता मला आधाराचं एकच ठिकाण होतं की माझी आई. बऱ्याच वेळा ह्या सगळ्या संघर्षामध्ये आमचं कुटुंबही मोडलं. माझ्या लहान भावाचे आणि माझे विचार पटेन असे झाले. मी जे कपड्याचं दुकान सुरू केलं होतं त्या कपड्याच्या दुकानात लहान भावाने दारूचं दुकान सुरू केलं. एक दुर्दैव बघा. मी जिथं रताळे विकून भाजीपाला विकून जे शेत चांगलं झालं होतं त्या शेतात त्यानं गांजा विकायचा प्लॅन केला. कसं म्हणजे उलट मी पार्ट टाइम जॉब करीत असताना, पार्ट टाइम जॉब करून मी थोडे थोडे पैसे BA MA करत असताना टाकले. त्या जोरावर त्यावेळेस महाराज 4 लाखाचं स्लॅबचं घर बांधलं होतं की पार्ट टाइम म्हणजे पाहुण्या रावळ्यांचे थोडेफार उसने पासणे. 4 लाखाचं त्यावेळेस 4 लाखाचं घर स्लॅब. आजही ते एकदम भारी घर दिसते. आजही आम्हाला म्हणजे इतकं चांगलं घर म्हणजे त्यावेळेस बांधता आलं. इतरांची मदत तर झाली पण आपण सक्षम असल्याशिवाय 90% आपल्याला करावं लागतं, 10%. हे सगळं करत असताना मात्र एका बाजूला लहान्या भावाला ते थोडंसं आयतं मिळत गेलं आणि त्याचे आणि माझे विचार, त्याचं लग्न झालं, माझं लग्न झालं. रियालिटी सांगतो मी की 2 व्हीलर घरात असूनही मला सायकलवर जावं लागत होतं. मी त्याला दोष देत नाही, पण परिस्थिती कशी बदलत असते, बिघडवत असते माणसाला. त्याचे मित्र वेगळे होते, माझे मित्र वेगळे. तो रात्री 11 वाजता कोंबडी घेऊन यायचा आणि माझ्या बायकोला सांगायचा की कापून स्वयंपाक कर, त्याच्या 2-4 मित्रांना खाऊ. बघा ऐका, माझ्या बायकोला कधी कधी असं वाटायचं मी त्या भावाला काही सांगत का नाही. मी विचार करायचो की इतक्या वाईट परिस्थितीतून चांगली परिस्थिती निर्माण झाली तर ही छोटी वाईट परिस्थिती, याच्यातून चांगली परिस्थिती.
अगदी मला गुलामासारखं वागवलं जायचं, की घरात गाडी असताना आम्ही बायकोला हॉस्पिटलला सायकलवर घेऊन जायचो. आता परिस्थिती अशी झाली होती की मुलगी गेली होती, त्या दुःखात थोडेसे पाहुणे रावळे सगळे एकत्र आले, पण आमची कुटुंब व्यवस्था जी बिघडली होती. घरी गेल्यानंतर लहाना भाऊ, त्याची पत्नी ही बोलायचे नाही. म्हणजे खरं तर अपयशाचं कोणी नातेवाईक नसतं. आणि त्याच्यामुळं मग आपल्याकडे काही नव्हतं, तर आपल्याबरोबर का प्रेमानं आदरानं कोण बोलणारे, अशी परिस्थिती. मी माझ्या मनाला तेच सांगायचो, का तुझ्याकडे काय, तुला रिस्पेक्ट देण्याला लायकीचं. आणि माझा स्वभाव असा पहिल्यापासून की मी माझ्या आनंदासाठी कोणाला काही सांगितलं नाही की मला हे आवडते. त्याच्यामुळं मला माझ्या बरोबरच्या सगळ्यांनी त्यांना पाहिजे तसं वापरलं, आणि माझा तो स्वभाव झाला होता, मला काही ते वाटत नाही. जेव्हा मी घरी जायचो माझ्याशी कोणी बोलायचं नाही, तर माझी आई, तिच्या डोळ्यातून मला कळायचं की माझं दुःख तिला दिसतंय. जेव्हा आता मी भाड्याच्या घरात राहत होतो, जेव्हा मी आई माझ्या घरी यायची तेव्हा माझ्याशी बोलायची, तेव्हा माझं दुःख तिला कळतं याच्यात मला आनंद वाटायचा. नियतीनं काय परीक्षा घ्यावी. एक छोटासा ऍक्सिडेंट झाला टू व्हीलरचा, माझी मुलगी गेल्यानंतर 1.5 वर्ष छोटासा ऍक्सिडेंट झाला, हॉस्पिटलमध्ये नेलं. ती क्लिअर बी झाली, पण तिचं जीवन असं होतं की तिने हॉस्पिटलला इतकं भारी हॉस्पिटल पाहिलेलं नव्हतं. तिचं जीवन फक्त काम आणि काम मध्ये गेलं होतं. झालं काय की ती शुद्धीवर आल्यानंतर, ती व्यवस्थित झाल्यानंतर, ती एवढ्या मशनरी पाहायला लागल्यानंतर ती इतक्या दारिद्र्यामध्ये राहिली होती की तिला हे टेन्शन आलं की मला इतक्या भारी हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर किती बिल द्यावं लागेल. आणि त्या टेन्शननं तिला डिस्चार्ज मिळायच्या दिवशी तिला अटॅक आला नाही. आई गेली. आम्ही बाई म्हणायचो, आमच्या आजीला, आईच्या आईला आई म्हणायचो, म्हणून आम्हाला आईला बाई म्हणायला सांगितलं. तर माझी आई 112व्या वर्षी, आईची आई 112व्या वर्षी, म्हणजे आता 2 वर्षापूर्वी गेली. पण माझी आई 54-53 वर्षाची असताना गेली. म्हणजे आता मात्र माझा कोणीच आधार नाही, अशी परिस्थिती. म्हणजे घरात आई होती तेवढं की तिच्या डोळ्यात मला न बघता मला तहान लागली हे तिला कळायचं. आता मी नगरला राहतो, तो माझा परिवार इकडे होता, त्याच्यामुळे घरी पाणी कोणी धर, तू आलाय पाणी धर असं म्हणण्याची परिस्थिती नव्हती. म्हणजे इतका मोडून पडलो होतो, पण मी बायको समोर सुद्धा व्यक्त होत नव्हतो की मी मोडून पडलोय. मी तिला सांगायचो, एक दिवस आपला दिवस येणार, एक दिवस आपण लढणार, आपण सक्सेस होणार, तू काळजी करू नको. हळूहळू हा संघर्ष सुरू होता. कोरोनाचा काळ आला, तोपर्यंत चढ उतार, पण शिक्षक भरती नव्हते. आपण ज्याच्यात मास्टर होतो, MPSC वगैरे मध्ये थोडा आता बऱ्यापैकी क्लास सुरू झाला होता, उदरनिर्वाह चांगला. कोरोनाचा काळ आला, सगळं मोडून पडलं. 50,000 रुपये भाडं द्यावं लागत होतं त्यावेळेस हॉलचं, ते सगळं 40-50,000 रुपये. 2 वर्ष क्लास मध्ये भाडं करून द्यायचं, पण मालकांना त्यांना काही हे नसायचं, तुम्ही काही बी करा. बेंच न्यायचे कुठं, आता सगळं बंद आहे. बेंच कुठून गावाकडे न्यावं लागायचं, एवढं बेंच ठेवणार कुठून. तर परिस्थिती अशी होती कोरोनाच्या काळात. मग आम्हाला एका पुढाऱ्यानं कोरोनाच्या काळात म्हणजे तुम्ही ऑनलाईन असा तुम्हाला प्लॅटफॉर्म सुरू करून देतो, तुम्हाला एवढे पैसे देतो, तुम्ही सुरू करा. कोरोनाच्या काळात आम्ही एवढ्या रिस्क मध्ये वर्षभर जीव धोक्यात घालून ऑनलाईन क्लास केला. त्या पुढाऱ्याचं महाराष्ट्रात नाव झालं. महाराज 8 ते 10 दिवसामध्ये 25,000 ऍडमिशन झाली होती ऑनलाईन. बरं, गमतीचा भाग असा की आम्ही एवढा रिस्क घेऊन शिकवलं, आम्हाला त्यातून रुपयाही दिला नाही. शाबास, वा. परमेश्वराने किती परीक्षा घ्याव्यात. आता ज्याच्याकडून पैसे त्याला काही कमी नव्हतं, मोठी व्यक्ती आहे, आपल्याला ते दोष द्यायचा नाही म्हणून आपण नाव घेत नाही. पण परमेश्वरानं त्यातून आपल्याला एक संधी दिली होती की ऑनलाईन हा सास, त्याच्या रूपाने परमेश्वर आला होता. मला त्याच्यात फसवणारा दिसत नाही, मला त्याच्यात परमेश्वर दिसतो की आम्हाला ऑनलाईनचं जग करण्यात. त्याचे पॉइंट जी
शेळकेवरून सांगितलं की हा नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाणं म्हणजे वाईटातूनही चांगलं काय बघायचं हा धडा घेतला पाहिजे. कारण ती व्यक्ती आता तिथं आपल्यासारखा काय म्हणलं असता त्याला आम्ही एवढं केलं ना असं केलं तसं केलं ह्या झालं तेव्हा झालं ते असाच निघला तसंच झालं नाही. त्यांनी काय म्हणले की आम्ही त्याच्यातून आम्हाला हे उलटं ऑनलाईनचं मार्गदर्शन मिळालं ते देव माणूस म्हणून आला. आणि ऑनलाईन सुरू केल्यानंतर आता ऑनलाईन तर इतकी वाईट परिस्थिती होती की ऑनलाईन सुरू करायचं तर आम्हाला तो डिजिटल बोर्ड घ्यायचा 2 लाखाचा आणि आमच्याकडे 2 लाख सोडा आम्ही ते मधलं भाडं द्यायला दागिने गाण टाकली होती. परत 2 वर्ष क्लास बंद असल्यावर काय शेवटी आपल्या व्यसनमुक्त योग संघटनेच्या बचत गटाचं आम्ही 2 लाख कर्ज घेतलं. 2 लाख कर्ज घेतलं, बोर्ड आणला म्हणजे पैसे आले बोर्ड आला असं झालं. बोर्ड बसवला, आम्हाला वेळ वायाला घालायचा नव्हता कारण पैसे नव्हते, लगेच आम्हाला ते कर्ज मिटवायचं होतं. दागिने गहाण टाकल्याचं कर्ज वेगळं, तुमच्या संघटनेचं कर्ज बचत गटाचं वेगळं. आणि मग महाराष्ट्र शिक्षक भरतीची एक जाहिरात आली होती, छोटीशी जाहिरात आली होती. तर आम्ही शिक्षक भरती सुरू केली. तर 2 लाख नाही महाराज, तर आम्ही पहिल्या 3 दिवसात 5 लाख रुपये ऍडमिशन झाले होते आमच्याकडे. वा. महाराष्ट्रातल्या पुन्हा एकदा शिक्षक बांधवांनी शिक्षक भगिनींनी पुन्हा एकदा की आमचा विश्वास तुमच्यावरच. 2010ला जी विद्यार्थिनी आमच्याकडे होती तिला नोकरी नाही लागली, त्याच्यानंतर परीक्षाच नाही झाली, ती मुलगी 2019-20ला आमच्याकडे पुन्हा ऍडमिशन ऑनलाईन लागली. 3ऱ्या दिवशी आम्ही सुनील पाटील महाराजांना फोन केला होता की आम्हाला तुमचं कर्ज द्यायचंय, व्याज वाढणार ना. ते म्हणले अरे आत्ताच तर घेतलं 3 दिवसापूर्वी. म्हणलं झालं आमचं कलेक्शन, कर्ज क्लिअर दिलं. आणि त्याच्यानंतर ऑनलाईनच्या माध्यमातून आजपर्यंतचा हा सगळा प्रवास तुम्हाला सांगतो. म्हणजे मी आठवड्याभराच्या पेमेंटमध्ये 4 व्हीलर घेऊ शकतो. वा. कालचं तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो की एका दिवशी 150 ऍडमिशन. आज विद्यार्थी एवढे की माझ्या विद्यार्थिनी नाही, 99% विद्यार्थिनी मुली, डीएड आज बहुतांश मुली. पण आज त्यांची सासू, आज त्यांची आई, त्यांची मोठी बहीण, त्यांची लहानी बहीण, घरातल्या महिला, घरातल्या पुरुष, लहान मुलापासून सगळे बुजुर्ग आज मला त्यांच्या कुटुंबातला सदस्य मानतात. 40,000 माझ्याकडे ऍडमिशन आहेत, पण मी महाराष्ट्रातल्या 40,000 कुटुंबातला एक सदस्याप्रमाणे मला ते आदर देतात, प्रेम देतात. एक लक्षात घ्या, सुरुवातीचा मुलाखतीचा पहिला पॉईंट पकडा तुम्ही, आठवा. म्हणजे आताचा पर्यंत 40,000 विचार करा, 40,000 कुटुंबातला एक व्यक्ती आहे झाला. 40,000 कुटुंबामध्ये आज हा माणूस प्रसिद्ध आहे कारण याला चारित्र्य लागतं. हे लक्षात घ्या. ह्या कुणाच्याही किसी की बस की बात नाही म्हणतात ना तसं. हे ठरवलं तर तुम्ही करू शकता, नाही असं नाही. सगळेजण फक्त आता मी त्यांना आता त्यांचं आता टॉप लेवलला आता आले ते बाबा की आता काय ते 4 चाकी काय मर्सिडीजमध्ये फिरतील ते. त्यांनी बऱ्यापैकी त्यांचं सेटलमेंट केले. त्यांनी सांगितले की मी 1-2 दिवसात 4 ह्याच्यात मी एक 4 व्हीलर घेऊ शकतो. आता सेटलमेंट चांगल्या करायचं. पण मी आता त्यांना एक छोटासा मुद्दा एक राहिला की बाबा व्यसनमुक्त योग संघामध्ये आपण कसं काय आला बाबा, आणि व्यसन योग संघामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय भावलं याच्याविषयी थोडंसं शिवाकलं. आयुष्यातल्या निगेटिव्ह गोष्टींकडं नॅचरली पॉझिटिव्ह पाहण्याचा जो एक मला कुठेतरी गुण मला मिळत गेला, त्यातलं एक सांगतो की अपयशी म्हणून आणि काहीच नाही म्हणून मला माझ्याच कुटुंबाने एकदा नाकारलं होतं. आज फक्त माझा भाऊ नाही तर माझे सगळे नातेवाईक, की लांबचे जरी नातेवाईक असले तरी नाही आमचं ते शेळके सर, सहज विषय निघाला की कुणी तर ते शेळके सर मला कोणी महाराष्ट्रात कुठे बी जाऊ. म्हणजे आज निगेटिव्ह जर पाहिलं तर मला माझ्याच कुटुंबाने एक वेळेस नाकारलं होतं. पण आज महाराष्ट्रातल्या सर्व कुटुंबांनी
म्हणजे परमेश्वर एक डोळा जेव्हा बंद करतो तेव्हा 99 डोळे 99 मार्ग तुमच्यासाठी उघडे करत असतो. फक्त चालायची तुमची धमक पाहिजे. आता एक गोष्ट, तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न जो विचारला, अनेक खरं तर माझ्या कुटुंबामध्ये वारकरी अध्यात्म याची अजिबात पार्श्वभूमी नाही. इतक्या दारिद्र्यामध्ये देव पूजायला, देवाचं देवदेव करायला काही नव्हतं आमच्याकडे. आणि त्याच्यामुळं देवाचं फार काही नसायचं. थोडंसं आईला थोडीशी देवपूजा वगैरे, परंतु मला वारकरी हे देवदेव असलं सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं. पण एक होतं की माझ्या पाठीशी देव आहे हे मला वाटायचं. देव कसला असतो याचा अभ्यास नव्हता. संत तुकाराम महाराज, संत जगद्गुरु आपल्या तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर इतकं वाचन बिचन नव्हतं. छत्रपती शिवाजी वरवरची माहिती फक्त. अनेक साहित्यामध्ये हे वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की संतांच्या कृपेने परमेश्वर प्राप्ती होती, असं अनेकांच्या आयुष्याबाबत. पण मी महाराज तुम्हाला माझ्या आयुष्यातलं सांगतो की मला परमेश्वर कृपाने संतांची प्राप्ती झाली. की बाळपणापासून संकट देत असताना, दुःख देत असताना माझ्या पाठीशी परमेश्वर होता. आणि त्या परमेश्वरानं माझ्या आयुष्यात असे संत आणले की ज्यांना मी जगद्गुरु तुकाराम महाराज की बंडाता त्या कराडकरांचं जीवन चरित्र समजून घेण्यासाठी अगोदर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं. की काय आदर्श व्यक्ती होऊन गेले की आपल्या सावकारकीच्या वह्या इंद्रायणी सोडणारे, म्हणजे लाखो काय त्यावेळेस रक्कम असून ते सगळं सोडणारा असा त्यागी माणूस. हे पुस्तकात वाचलं मी. पण मी, आमचे एक मित्र आहेत श्रीगोंद्याचे बाळासाहेब खेडकर, त्यांच्या नादानं एकदा पेडगावला आलो होतो आणि तुमची शक्तिज्योत शौर्य यात्रा त्यावेळेस चालू होतं. आणि त्या शक्तिज्योत शौर्य यात्रेमध्ये ते शेरेकर बापूंची ती घोषणा, हा देश माझा, हे देशभक्तीपर गीत वाचलं आणि ते काय वीर रस होता. अरे यार म्हणलं, आपल्याला जे माणसं पाहिजे होती ते इथे परमेश्वर कृपा झाली होती. आणि म्हणून संतांच्या पायी मला येण्याची संधी मिळाली. आणि असे तसे संत मिळालेच नाही की कुठली बी परीक्षा, कुठलं बी मूल्यमापन, कुठली बी टेस्ट घ्या, या पृथ्वी तलावर माझा अभ्यास कमी असेल पण मी अनुभवलेल्या संतांपैकी, मी पाहिलेल्या संतांपैकी इतका श्रेष्ठ आणि तो जिवंत, पुस्तकातले नाही, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, म्हणजे त्यांचं चॅलेंज नाही, त्यांना तुलना नाही. पण हयात असणारे इतके संत ज्ञानेश्वर महाराज जर समोर असते तर काय भाव असता, संत तुकाराम महाराज समोर असते तर काय भाव असता. पण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज या सगळ्या संतांच्या कृपेतले संत मला मिळालेच बंडाता त्या कारण. की काय माणूस की ज्यांनी ठरवलं असते तर कुठल्याही भारतातल्या एखाद्या देवस्थानचे ट्रस्टी, अध्यक्ष विश्वस्त झाले असते 100%. त्यांनी मागितलं असतं आमदारकी, खासदारकी, कुठलेही पद, पंतप्रधान पदापर्यंत त्यांचं नाव. पण आज त्या माणसाच्या नावावर वीजभर जमीन नाही, बँकेत अकाउंट नाही, एक गाडी नाही, का 1 रुपया नाही, निष्फळ होता. आणि अशा माणसाचा लाखोचं कुटुंब आहे. मात्र नंदू महाराजांचं उदाहरण, 5,000 रुपयावर कामाला जाणारा माणूस आज 2 कंपन्यांचा मालक आहे, बंडाता त्यांचा सहवास. आणि म्हणून मला या संकटाबरोबर, अपयशाबरोबर पाठीशी असणारे परमेश्वर आणि उशिरा का होईना पण असे गुरु लाभले की मला गुरु मिळावेत ही जी तहान होती ती तृप्त झाली. आणि आज माझ्या मनामध्ये की मी पहिल्यापासून जे काय प्रेम ओतलं होतं माझ्या व्यवसायात शिक्षक म्हणून, ते कळत नकळत कुठेतरी माझ्या आयुष्यात बंडाता ते येणार होती. कळत नकळत कुठेतरी त्यांच्या रूपाने परमेश्वर मला माझ्या शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या रूपाने भेटणार होता. आज कितीतरी महिला अशा आहेत महाराज की मला तात्यांच्या मार्गदर्शनातून, या संघर्षातून, त्या महिलांचं आयुष्य असं होतं की महाराज त्या सासू मारीत होती, क्लास लावले ती घरी सांगायचं नव्हतं, भावानं पैसे पाठवले,
ती रोज खुरपायला गेल्यानंतर, दुसऱ्याच्या शेतात कामाला गेल्यानंतर लेक्चर पास. अशी महिला शिक्षक झाली. तिने मला फोन केला, सर मी आत्ता येणार नाही, माझ्याकडे पैसे नाही, पण माझा पहिला पगार झाला ना की मी तुमच्याकडे नक्की येईन. इतक्या वाईट परिस्थितीतल्या लोकांचं भविष्य घडवण्याची संधी परमेश्वर देतो. तुमच्यासारखे माणसं संत कृपेनं, परमेश्वर कृपानं मिळतात. यापेक्षा सुंदर जीवन काय पाहिजे. म्हणून जीवन सुंदर आहे महाराज. म्हणजे एक डाव हरला तरी त्यात काही एवढं, कोणीतरी जिंकलं हेही नसे का थोडं. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. या पंक्ती मला मागच्या संकटात, दुःखात वाटतात. आज आयुष्य सुंदर आहे, पण सुंदर आयुष्य म्हणजे फक्त यशस्वी होणं, सुंदर आयुष्य म्हणजे फक्त संपत्ती असणं नाही. सुंदर आयुष्य म्हणजे आपल्या सभोवतालच्या माणसांचं जीवन सुंदर करणं. अप्रतिम. आणि इथून पुढे तर मला असं वाटतं की महाराज, खरं तर मला याच्या अगोदर काही शॉर्ट स्टोरी वाल्यांनी मुलाखतीसाठी विचारलं होतं. तर म्हटलं मी मुलाखतीच्या अजून लायकीचा नाहीये, आणि मी तुम्हाला आज या मुलाखतीमध्ये सांगतो, खरं तर मी तुम्हाला नाही म्हणू शकलो नाही, तर मी अनेकांना नाही म्हटलो, कारण मी त्या लायकीचं आतापर्यंत माझं काही काम दिसत नाही. पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की माझ्या कार्याचा हा पाया असेल, आणि इथून पुढचं जे काम आहे ते तुम्ही तर माझ्या कुटुंबातले आहात, पण या महाराष्ट्राला, खरं तर महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. आज मी तिला गेल्या 4-5 वर्षात महाराज मी जेवढ्या वेळा ट्रिपला गेलो, किल्ल्याच्या ट्रेकिंगला गेलो, 1 रुपयाही हॉटेलला लागला नाही, 1 रुपया निवासाची सोय नाही. इतके विद्यार्थी झाले, आणि ते विद्यार्थी 5 स्टार पेक्षाही हायफाय एवढी सोय. महाराष्ट्र कुटुंब होणार, आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक हॉटेल आणि प्रत्येक घर आपलं होणं, किती श्रीमंत व्हावं लागेल. त्या अंबानीचं सुद्धा भाग्य नाही, तेवढं भाग्य आपल्या आयुष्यात दिलंय. तर याच्या अगोदरच त्या दुःखानं, संकटाने आत्महत्या केली असती, खचून गेलं असतो तर काय राहिलं असतं, एखाद्या व्यसनाच्या आहारी गेलो असतो. आणि याच्यातून मला एक सापडलं महाराज, कधी कधी मला असं वाटतं, जर मी याच्यातूनही कोलमडलो असतो, बायचान्स परमेश्वराला वाटलं की अरे आता हे मुलगी जाण्याचं आणि आई जाण्याचं दुःख मात्र इतकं घातक की हार टिकू शकणार नाही. पण त्यामुळं त्या दुःखाच्या अगोदर माझ्या आयुष्यामध्ये व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र आला होता. आणि मग त्यावेळेस मी या संघटनेतल्या लोकांचा त्याग, दुसऱ्यासाठीचं जगणं पाहिलं. अरे काय लोक आहे की आपल्या वाट्याची सगळी जमीन विकून दुसऱ्या दिवशी दान करून तिसऱ्या दिवशी सगळं सोडून जाणारी माणसं. तुमच्या बरोबर संगमेश्वर वरून पायी येत असताना माझी मुलाखत घेणारे आमचे गुरु, मार्गदर्शक माने महाराज एका पायाने अपंग आहेत. पण तुम्हाला सांगतो, मला दुःख संकट गमतीने सांगायची सवय की आम्ही जेव्हा सह्याद्रीच्या डोंगर रंगामध्ये दमलो होतो, आम्हाला चालणं होत नव्हतं, किंबहुना आम्ही मध्येच ते चालणं सोडून मधून निघून आलो होतो, त्यावेळेस ही व्यक्ती 13 दिवस, अखंड 13 दिवस सह्याद्रीच्या डोंगर रंगातून, या आपल्या सगळ्या पठारी दुष्काळी भागातून, उन्हातान्हातून 13 दिवस ही व्यक्ती चालली. असली प्रेरणास्थाने माझ्या व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या कुटुंबामध्ये. एक पाय अधवा असताना 13 दिवस चालू शकतो, आणि माझं मन मला सांग, अरे तुला हात पाय धड सगळं एवढं असताना तू चालू शकत नाही. हे जगण्याची उर्मी मला या कुटुंबानं दिली. आज तात्यांना पॅरालिसिसचा आजार होऊन तात्या 2-2 तास, 3-3 तास एक पाय त्यांचा उचलत नाहीये, हात उचलत नाही, त्यांची जीभ चांगली वळत नाही, पण तरी आज 2-2, 3-3 मी जिवंत असेपर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी मार्गदर्शन करत राहीन, जगत राहील या राज्यासाठी, राष्ट्रासाठी. आणि ते सांगतात, माझा मंत्र आहे, तो मंत्र मी तुम्हाला देतोय, राष्ट्राय स्वाहा राष्ट्र शहीद नमः. राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा मंत्र जेव्हा माझ्या गुरूंनी माझ्या अंतःकरणात दिला महाराज, हा माझ्या जीवनाचा पाया झाला की माझ्या कुटुंबासाठी, माझ्या नातेवाईकांसाठी इथून पुढचं मला माझ्या महाराष्ट्र रूपी आणि भारत रूपी कुटुंबासाठी काम करायचंय. आणि हे काम मी व्यसनमुक्त युवक संघ या कुटुंबासोबत करणार आहे, याचा मला आनंद वाटतं. मागचं आयुष्य जरी चटक्यांचं, दुःखाचं, संघर्षाचं असलं तरी आजचं आणि पुढचं आयुष्य तुमच्यासारख्या सोन्यासारख्या माणसांसमवेत आनंदाने, सुखानं जगावायला मिळतंय. खरं तर
संकट दुःख संपली नाही. म्हणजे माझी स्टोरी एका प्रसंग जर सांगायचं म्हटलं तर एकच प्रसंग नापास होण्याचा प्रसंग 1-2 तास गेला असता. खरं तर आपलं 30-40 मिनिट बनवायचं ठरलं होतं, तुम्हाला माहिती आहे. परंतु या आपल्या दोघांचा संवाद हा माझ्या मृत्यूनंतरही जिवंत राहील. आपण दोघं या व्हिडिओच्या रूपानं जे व्हिडिओ केव्हा तरी पाहतील तेव्हा पण त्यांना जिवंत म्हणून त्यांना आपल्याला पाहता येईल. म्हणून तुम्हाला सांगतो मी की मधल्या काळात माझी अकॅडमी चोरीला गेली. मधल्या काळात जे मास्टर माइंड नाव आणि जे ऍप्लिकेशन जे महाराष्ट्रभर केलं होतं ते ऍप्लिकेशनच गेलं. आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाही. ते म्हणतात म्हणाय की माझ्या शेताची वीज चोरीला गेली. म्हणजे संकट अडचणी आज संपल्या नाही, दुःख अजूनही संपलेले आहेत असं नाही. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की आयुष्याच्या या प्रवासामध्ये खरं तर मागच्यासारखे संकट आहेत, मागच्यासारखे दुःख आहेत. फक्त आयुष्याचे पाहिजे ते काही टप्पे, पाहिजे ते काही अपेक्षा, पाहिजे ते काही स्वप्न ते पूर्ण झालेत किंवा ते जवळ आलेले आहेत असं वाटतं. म्हणून यशाचा एक टप्पा झालाय फक्त, खरं तर तो पाया झालाय. म्हणजे अकॅडमी चोरीला गेली, ऍप्लिकेशन गेलं, तरीही मी मनाला काही दिवस टेन्शन मध्ये राहिलो. महाराज शेवटी एवढं नाव आपण इतकं 17 वर्षासाठी जे नाव आपण महाराष्ट्रभर केलं होतं ते जर नाव गेलं तर. पण पुन्हा मीच माझ्या मनाला नेहमी सांगत असतो, जेव्हा अशी परिस्थिती येईल तेव्हा मीच माझ्या मनाला सांगत असतो, अभी ना पूछो हमसे हमारी मंजिल कहाँ है, अभी तो सिर्फ चलने का इरादा किया है, ना हारे है किसी और से नहीं, हमने खुद से वादा किया है. या आत्मविश्वासानं मी जेव्हा खड्ड्यात पडल पुन्हा तेवढ्या जोमाने वर पुढे. आणि तुम्हाला सांगतो 13 ऑक्टोबर 2022 पुन्हा नवं ऍप्लिकेशन घेतलं. तर ते नवं ऍप्लिकेशन घेतल्यानंतर आतापर्यंत पहिले 13,000 ऍडमिशन झाले होते, आता 17,000 ऍडमिशन. असे 4 वर्षात 40,000 ऑनलाईन ऍडमिशन ह्या 4 वर्षामध्ये. आणि ह्या 2 वर्षा म्हणजे 13 ऑक्टोबर 2022 पासूनचे 17,000 ऍडमिशन आज मी दिलंय. 17,000 ऍडमिशन माझे व्हावेत अशी मी देवाला बी प्रार्थना नव्हती केली. म्हणजे जेवढं मागितलं बी नव्हतं तेवढं दिलंय. एवढं असेल की मी 27,000चा कष्ट केला असेल पण मी मागितलं नव्हता. आणि म्हणून बऱ्याच वेळा एखाद्या खड्ड्यात पडलो मी. कर्मण्यवाधिकार असते श्लोक आहे, तू कर्म कर रे भगवंताने सांगितलं. तसं जर तुमची तुम्ही करत राहिला की त्याचं फळ आहे. फळाची अपेक्षा न करता बघा तुम्ही कर्मण्यवाधिकाराचे जीवन जगलाय लहानपणापासून. म्हणून सांगतो की गीतेचा अभ्यास केला पाहिजे, गीतेचं चिंतन केलं पाहिजे, गीतेचं मनन केलं पाहिजे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेत आहे. तुम्ही मला म्हणताय ना मला पोलीस शक्ती करते काय, पण तुम्ही तुमचं कर्म सोडलं का? तुम्ही तुमचं कर्म करत राहिला ना, काम सोडलं, कर्म करत राहिल्यामुळे भगवंताने सांगितले की काय बोलले अर्जुनाला, भगवंत काय बोलले अर्जुनजीला की बाबा तू लढले रे, तुला काय करायचंय तू लढ. तसं तुम्ही लढलाय. बोला. लढण्याशिवाय पर्याय नव्हता. आज काम केलं तर उद्या खायला मिळणार होतं अशी परिस्थिती होती. कुणाचा आधार नव्हता. आणि खरं तर भारतीय संस्कृती मला तात्यांमुळं खूप चांगल्या पुस्तकं वाचनात आल्यामुळं गेल्या 15 वर्षामध्ये मी इतके पुस्तकं वाचले असतील की भारतीय संस्कृतीनं इतकं काय जगणं लढणं सुंदर बनवलेलं आहे की शत्रू किंवा खलनायकाच्या बाजूनेही मनापासून लढलेल्या कर्णाला भारतीय संस्कृतीने अजरामर केलंय. किंवा कुठल्या युद्धात न जिंकलेला मात्र आपल्या गुरुसाठी अंगठा देणारा, म्हणजे संपूर्ण विद्या त्याग करणारा, संपूर्ण जी विद्या ग्रहण केली त्याचा संपूर्ण त्याग करणारा एकलव्य अजरामर केलाय. मग आपल्या भारतीय संस्कृतीतून आपण काय शिकलो? खरंच या भारतीय संस्कृतीनं मला पुस्तकाच्या माध्यमातून अनेक चांगल्या चांगल्या महान व्यक्तींच्या माध्यमातून लढायचं, जगायचं
आणि यशस्वी होण्यासाठी चांगल्या मार्गाने कसं जायचं याचं बळ दिलं. आजही जेव्हा अपयशी होतो महाराज, आजही जेव्हा मला वाईट वाटतं, काहीतरी थोडंफार नैराश्य येतं किंवा अपयश येतं, तेव्हा मी ही काव्यपंक्ती मला माझी मनाला सांगतो. मी जगाला सांगण्यापेक्षा अगोदर सांगत असतो की एक डाव हरला तरी त्यात काय एवढा, कोणीतरी जिंकलं ना हेही नशे का थोडा. एक डाव हरला तरी त्यात काय एवढं, कुणीतरी जिंकलं हेही नशे का थोडं. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. अगदी सकाळी उठल्यानंतर मी जेव्हा सूर्य नमस्कार करतो तेव्हा मी पाहत असतो, अरे हा 10-12 तासापूर्वी मावळला होता, संपला होता, हा पुन्हा तेवढ्याच वेगानं तेवढ्याच उमेदीनं उगवलाय. म्हणून सूर्य रोज उगवतो त्याच नव्या तेजानं, रोज मावळतीला जातो त्याच नव्या तेजानं. येणे जाणे रीतच इथली, हे तू विसरू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस.